नाही आपण मी काय म्हणतोय काय शो कार्यक्रम आपल्या गावच्या विषय कार्यक्रम एक नंबर त्या बायला सुपारी कमी आपण पंचायत कमिटी नंतर बसून मग चर्चा करू. बायला बोलून घ्या. हो बाई नमस्कार. नमस्कार नमस्कार. बाई तुम्ही मालकीन का? हो मी मालकीन. बरं मला सांगा सुपारी कोण धरतो? मी नाही घडत सुपारी. मग माझी मुलगी धरती ना. मुलगी धरती? हो. बाई पूर्वी सुंदर आहे ना? सुंदर आहे हो. मग पुरीलाच घे ना बोलून. बोलू का? हा घ्या बोलून. रेणुका बाई पूर्वी म्हणजे तयार आहे मला तयार आहे मग अशी बघितली मी घ्या घेऊन तुमचा धंदा चालला मला घ्या म्हणून. रेणू ए रेणू काय ना पोरगीला जरा नमस्कार नमस्कार नमस्कार. बाई सुपारी तुम्ही देता? ए दीपक बाई सुपारी देते बघा. पण बाई तुम्हाला आमच्या 2 सुपाऱ्या धराव्या लागतात. 2 काय म्हणतोय तू? 2 सुपाऱ्या म्हणजे काय? आणि 2 सुपाऱ्या म्हणजे 2 कार्यक्रम संध्याकाळी आणि सकाळी देवाच्या पुढे हाजरी. बाई 2 कार्यक्रम. बरं मला सांगा एका कार्यक्रमाची रक्कम किती हो? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख? ए 1.5 लाख म्हणते. अहो काय सांगताय बाई? काय सांगताय? अहो 150 रुपये दिले ह्याची बाई पुसत येते. पुसत? अरे कशाला येते? अरे कामा धंद्याला अरे मग पूर्ण वाक्यात बोलला कामा धंद्याला येते म्हणून डायरेक्ट म्हणते उसत येते. नाही बाई मला सांगा तुमच्या मुलींचं शिक्षण झालंय का? नाही मुलीचं नाही झालं. तुमचं? माझं झालं. अहो मग अन्य सुवर्ण संधी कशाला सोडताय? शिक्षण महर्षी बाबूराव सर आज या ठिकाणी आलेले. मी त्यांना ताबडतोब बोलून घेतो मग तुमचा फायदा होईल. मग घ्या ना बोलू. ओ बाबूराव सर आला बाबूराव आता आला बाबूराव. सांगायचं ना पुढं माहिती आहे दिसण्यावर डोळे आहेत का नाही खाली गेले असतो आता. कशाला बोलवलं मला? बाय बघितली कोण आहे पिस्तूल? मालकी नाही ती. मग कार्यक्रम चांगला आहे. तो कार्यक्रम आपल्या गावच्या धरण्याचा आम्ही 3 झालो विद्यार्थी आणि तुझी लायकी नसताना तुला केलाय सर तेव्हा जर नीट का तुला म्हणजे मी सर तुम्ही माझे विद्यार्थी नमस्कार. तो का बायला जाऊ नका. काय होतंय काय तुला? अशोकपणा नाही. नको नको बसा विद्यार्थ्यांना बसा. काही मला ओळखलं नाही ना. मी सर आहे. हो का? आणि हे सगळे माझे विद्यार्थी आहेत आणि हे सगळे माझे विद्यार्थी माझ्या ऑर्डर आहे. ऑर्डर? बाईला ऑर्डर कळत नाही ना. बाई तुम्हाला ऑर्डर कळत नाही ना. अहो सोपं आहे. ऑर्डर म्हणजे सर माझ्या अंडर पॅन्टीत सर माझा कपडा सांगत आहे. कुछ भी बोल रहे हैं ये नादान बच्चे. सच्ची बोल रहा भाई तो सर अपन के लंगोट में है. नाराज मी कर तो मी तुम्हाला समजावून सांगतो. ऑर्डर म्हणजे ऑर्डर मलाच कळत नाही ना काय सांगायचं. नाही मी इतका कडक सर आहे. मी कुठून जरी वर्गामध्ये आलो हे सगळे विद्यार्थी मला बघून तुम्हाला सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना तंबाखू खाण्याचं व्यसन नाही, दारू पिण्याचं व्यसन नाही, गुटखा खाण्याचं व्यसन नाही, सिगरेट सुद्धा ही मुलं ओढत नाहीत. अशी आमची निर्लेशनी शाळा आहे बाई. अशी शाळा आणि अशी मुलं तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. बघायचे माझी मुलं? हो ना. बघा माझी मुलं. किती वेळा सांगितलं शाळेत बिडी ओढायची ना सरांनी ओढली तरी चालते. बाई मुली या ठिकाणी आल्यानंतर त्या मुलींचा माझा परिचय होईल. मी त्यांना शिक्षणात महत्व समजून सांगेन. पण तो शिकेल तोच शिकेल. मुली या ठिकाणी आला मुलींना सांगायचं सर फार कडक आहे. सरांना वात्रटपणा अजिबात आवडत नाही. शिक्षण म्हणजे शिक्षण. आणि मुली या ठिकाणी आल्या की मुलींच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव सगळ्या गोष्टी मला व्यवस्थितरित्या पाहिजे. शिक्षणामध्ये चांगलपणा चालणार आहे. समजलं तुम्हाला? काय झालं? कोण मागं? आणि बघा दोन पुस्तक. दोन पुस्तकं माझी आवडून मुली काढतो. मुलं ही आपल्या देशाची फुलं आहेत.
सारखे शाळेमध्ये सिगरेट ओढत असतात, परंतु हा जो कडेचा विद्यार्थी आहे हा धार्मिक संप्रदायातला विद्यार्थी आहे. बाई आळंदी पंढरपूरला याचे वारे असते. तुम्ही हात लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी संसार व्यसनी पडू नये सारे व्यसनी पडू नये. सर काय चकणार दारू पेटून चकना मला नाखो मूर्ख पुरीकडचा. बाई आ बाई वाड्यावर ये. वाड्यावर कशाला बोलवतो तिला? काय झाला? असू द्या, मुलं ही आपल्या देशाची फुलं आहे. जाऊ नये बोलूया. तुम्ही या ठिकाणी मुलींना बोलवून घ्या. मुलींना बोलवून घेतल्यानंतर मी त्यांना शिक्षणाचं महत्व समजून सांगेन आणि मी एकदा त्यांना शिक्षणाचं महत्व समजून अरे इथं चाललंय काय? तू करतो काय? तुला अक्कल पाहिजे हरामखोर. हो सर समजून सांगा त्याला. मध्ये मध्ये बोलतो तो. अरे कशाला मध्ये मध्ये बोलतो? नालायक हरामखोर बेशरम. तू बस खाली. अंगाला कसं हात लावतो? एका पुक्कीत काढीन. तू काय लाडाने बोलला, प्रेमाने बोलला. जाऊ द्या मुलगा, तुम्ही या ठिकाणी मुलींना बोलवून घ्या. मुलींना बोलवून घेतल्यानंतर मी त्यांना एकदा शिक्षणाचं महत्व समजून सांगितलं की तुमच्या मुली शिकल्या. बस खाली. अंगाला हात लावायचा ना मास्तर. शाळेतलं कळण टाकून कमी जायचे चापा फागले. हो सर हा पण ओरडला. त्याचं काय आहे बाई? ते तिघ जण आहेत, मी एकटाच आहे. 90 टाकल्यानंतर कधी कधी मलाही धुतात, पण मी रडत नाही बाई, नुसता करून तो. जाऊ द्या मुलगा, तुम्ही या ठिकाणी मुलीला बोलून घ्या. मुलीला बोलून घेतल्यानंतर सर लय खोल बसली काय? आता काय झालं? ही अशक्तपणाची चक्कर. हे हाजरी मुकारा रे. तर बाई मुली या ठिकाणी आल्यानंतर मुलींच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, सगळ्या गोष्टी हजेरी बुकावरती आपल्याला लिहून घ्याव्या लागतात. हजेरी बुक आपल्या शाळेतला फार महत्वाचा घटक समजला जातो आणि हजेरी बुक जर नसेल तर आपण शाळेमध्ये काय हजेरी लावणार आहे? आणि हे जे हजेरी बुक आहे हे कुणाचं आहे? तुमच्या बायकोची. तुला कुठं घावला? ती कुठली मी काढून आणली. काही बोलतो. हो सर काय 5 मिनिटं त्या बाय बरोबर बोलत बसा. हा काय करतो? मी दादून येते. तुम्ही गेल्यानंतर त्याला घाली नावात विचारत येतो बाई. काही वर्गामध्ये असतात. अरे काय एक तुलाचं कोण? आता मला नाव आहे तुलाची अजून रोशन इकडे ये रे. वाकिंग बघून हाय हाय बाय तुझी जाईल. दुसऱ्यासारखा वास होतोय. सर हो तुमची गुन्हा घालती का? मुलींना बोलवा. Get it.
क्या खाते मला माहित आहे आईला काय पाहिजे माझ्या पुत्या बोल तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे मला माहित आहे सांगू का सांग तुला नाही पाहिजे ना एक भक्ताची इच्छा पूर्ण करा करणार बोल भक्त तुझी काय इच्छा आहे हात पुढे कर ही 100 घे एक लावून देऊ दे ऐका हात करू नका देवा मला सांगा तुम्हाला काय पाहिजे 2-4 चिकण्या पुरी घ्या शिणार देऊ तुझ्या आई काय नाव म्हणतात या मुलींची सीमा तुला शिरात मागायचं कळतं का अरे बाळा मी सीमा आहे बाई या मुलीचं दुसरं काय नाव दुसऱ्या मुलीचं नाव सांगा ज्योती आवाज केला माझं नाव दीपक हे संध्याकाळी पेकअप तुझी वाटी तुझी होईल मोठी शांत बस तुझं नाव काय बाळ राधा पाडू का तुझा बुधबुधा शिक्षणासाठी मुलींना या ठिकाणी बोलवलेलं आहे मला सांगा बाई तुमच्यातल्या कुठल्या मुलीला गाणे येतं का गाणं हो येतं ना हे तुला गाणं येतं ना रे हा? मी संगीत विचारत नाही असं आहे का मग दोघं जण या ठिकाणी गाणं म्हणून दाखवा म्हणणार तिकडे ये माझ्या बरोबर गाणं म्हणायचं लाजायचं नाही प्यायचं नाही मी काही करणार नाही हा म्हण ए क्या बोलती तू तुझं काल आलेलं मी ए दिप्यो पुढे गेली नीट समजून सांग तुला माहिती आहे माझं डोकं कसे एका ठोक्याचं मुतवीन तुला माहिती आहे ना मला अरे दिपू तू नाही मग तू शकणार का कारण तिला ना आजूबाजूला मग तू आणली इथे चाललंय काय तू बोलतोय काय शांत बसा का मारामारी करता तुम्ही सर मला सांगा काय झालं या गाण्यामध्ये राणी मुखर्जी हसली होती का नाही हा हसली होती अहो मग तिला हसाय नको का बाळ कशा पद्धतीने हसायचं माझ्याकडे पहा तू गाणं म्हणले ए क्या बोलती तू अरे हसायचंय सरला नाही जमलं नाही जमलं मला जमते की तुला येतं हा मी त्याला करायचंच पाहिजे येतं का तुला आता लक्ष दे असं हसायचं बघ आता ए क्या बोलती तू तुला हसायला लावलं तो रोशन तू काय करतोय काय नका हसताय तुम्ही अरे असं हसायचं असतं का अरे मी हसतो तू हसतो म्हणजे मी हसण्याचा क्लास लावला होता तुझ्या बापानं हसण्याचा कुठं क्लास असतो काय तरी सांग नको अरे फक्त आता बघ कसं हसायचं ते ए क्या बोलती तू अरे काय लावलंय तुम्ही राहू दे की हसणं त्यांचं काय करताय तुम्ही नको हसाय इकडे हसू नको ए क्या बोलती तू सुन हाती का खंडाला अरे गुडघे पडेंगे ढोबरं पडेंगे पाटणी का साला निकाले की घर वाटलं घेऊन जा. विद्यार्थी नालायक विद्यार्थी त्यांना हाकलून द्या मला ठेवून घ्या गाणी ऐकायला पाहिजे राहिलेली गाणी सादर करा आणि त्यानंतर आपण व्यवहारानं ठरवून घेऊया गाणी सुरू रसिकाने सारे गीत आपल्या समोर